ही असणारी बलिदादाला दिलेली आहे पा थाटामध्ये त्या बलिदादाचं लग्न लागलं. भीष्मक नावाचा राजा होता. त्याला 5 मुलं होती आणि 6वी मुलगी होती. त्या मुलीचं नाव आहे रुक्मिणी. रुक्ममाला, रुक्म्या असे तिचे भाऊ. राजा 6वी असणारी रुक्मिणी होती. रुक्मिणी आणि रुक्म्याने असं ठरवलं होतं पा पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की जे वडील घरात वडीलधारी माणसं असतात ना, वडीलधारी, लक्षात आलं ना. मुलगी जर लग्नाला आली तर तिची सोयरी कोणी करायची, तिला कुठं द्यायचं कोणी ठरवायचं, ते नवरदेव कोणी बघायचा, कोणी बघायचा, घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने. आता कोण बघायले, आता ज्याची त्याला बघावं लागायले नाही का. वडिलाचा मान राहिला नाही, ज्याची त्याची पसंती. हा मग रुक्मिणी ठरवलं होतं. रुक्मिणी काय ठरवलं होतं, माझी जी बहीण आहे का मला ती शिशुपालाला द्यायची. पण त्याही काळात तसंच घडलं. घेऊन या त्यांना. सजवली ना वाटतं. ठरवलं माझ्या बहिणीची सोयरीक असणारी, माझी बहीण असणारी मला शिशुपालाला द्यायची. सगळी सोयरीक पण ठरली, सगळं झालं. पण कोण नाराज होत, नको म्हणता येत नव्हतं, पण नाराजी आणि खेद आणि दुःख होतं. कोणाला, तिचं नाव आहे रुक्मिणी. नको कसं म्हणावं भावाला, पण नाराज होती. आणि ती रुक्मिणी इतकी नाराज होती की काय करावं. मला तर तो आवडतच नाही. बघा, ज्या शिशुपालाला रुक्मिणी रात्रंदिवस बघत होती, रोज ज्याची भेट होत होती, असा तो शिशुपाल. आणि ज्या रुक्मिणीने ज्या व्यक्तीला कधी बघितलंच नव्हतं भगवान कृष्णाला. बघा शास्त्र किती गोड आहे. बघा प्रेम कसं असतं याची व्याख्या भागवताने सांगितली. ज्याला कधी आपण बघितलं नाही, ज्याला कधी फोन नाही, ज्याला कधी मेसेज नाही, काहीच माहित नाही, फक्त कानाने काय ऐकली, हुत्त मच्छी उडे कीर्ती मागे. फक्त तो असा आहे, बलवान आहे, ब्रह्मांड नायक आहे, एवढंच ऐकील, तर कीर्ती ऐकील ती. म्हणून रुक्मिणीला भगवान कृष्ण आवडत होते. आणि रुक्मिणीला वाटत होतं की मी जर लग्न केलं तर कोणासोबत करीन, त्याच्यासोबतच करीन, नाही तर मी करणारच नाही. पण घरानं तरी कोणाला सांगावं. तेवढ्यात तुम्हाला सांगतो, समोरून असणारा एक ब्राह्मण जात होता. त्या ब्राह्मणाला रुक्मिणीने बोलवलं. ओ ब्राह्मण देवता,
माझं एक काम कराल का? त्या ब्राह्मणाने विचारलं, काय काम आहे माते? काही नाही हो, मी तुम्हाला पत्र लिहून देणार आहे, ते फक्त द्वारकेच्या राजाला भगवान कृष्णाला तुम्ही नेऊन द्या. बाकी तुम्हाला काही काम नाही. तुम्हाला सांगू का, माझा भाऊ जे का रुक्म्या, माझं लग्न असणारा शिशुपाला सोबत लावून द्यायला, मला त्याच्या सोबत लग्न करायचं नाही. मला आवडतो तो कोण? भगवान कृष्ण. माझी एक तुम्हाला विनंती, माझी पूर्ण विनंती, करा ना, करा ना, करा ना. ब्राह्मणाला दया आली पा. हे राजा, ब्राह्मणाने सांगितलं, मी तुझं काम करायला तयार आहे. आणि जे पत्र होतं का, जगाच्या मालकिनीने, रुक्मिणीने जगाच्या मालकाला न पाहता प्रेम जडलं. हा बघा, मला तुम्ही आवडता म्हणून हे प्रेम जडलं आणि जगाच्या मालकिनीने ते पत्र लिहिलं. जगाच्या मालकाला दिलं ते का ब्राह्मणाकडे. ज्या ब्राह्मणाने ते पत्र घेतलं तो ब्राह्मण विदर्भ देशाहून द्वारकेला गेला. भगवान कृष्णाने ब्राह्मणाला पाहिलं, आदर सत्कार केला. जगाच्या मालकाला ब्राह्मणाने हात जोडले, जगाच्या मालकाने त्याचा आदर सत्कार केलेला. या ब्राह्मण देवता बसा. काय काम काढलं? ब्राह्मणाने सांगितलं, राजे, मी तुमच्याकडे आलेला आहे. विदर्भ देशाच्या राजाची कन्या रुक्मिणी, तिनं मला तुमच्याकडे पाठवलं. हे पत्र जे आहे का, पत्र, हे पत्र घेऊन बघा काय असेल तर. काय त्या पत्रात? पूर्वीच्या काळात पत्र असायचे. त्या पत्राच्या वर एकच शब्द होता, प्रेम. भगवान कृष्णाने पहिला शब्द पाहिला, म्हणलं ही पागल झाली. प्रेम कोणी? आणि जिला कधी मी पाहिलं नाही, जिला कधी बोललो नाही, जिचा कधी माझा कुठला संबंध पण नाही, आणि ती ही भाषात, अशा भाषात मला बोलते. ब्राह्मणाने सुधरून सांगितलं, हो, ते रात्रंदिवस तुमचा ध्यास करते. तिने सांगितलं, बघा ना एकदा वाचून पत्र. भगवान कृष्णाने त्या ब्राह्मणाला सांगितलं, हे पत्र मला तर माझ्या लायकीचं वाटत नाही. तो ब्राह्मण विनंती करत होता, हो एकदा वाचा तरी. आणि त्याच वेळेस पहा, बघा, जगाच्या मालकिनीने लिहिलेले पत्र जगाचा मालक वाचित होता. आता काय वाचलं असेल त्या पत्रात, काय भाव असेल त्या पत्रामध्ये? भगवान कृष्ण विचार करत होते, जिनं आपल्याला पाहिलं नाही ती पत्रात आपल्याला काय लिहिणार आहे, काय काय मजकूर असेल बघा. पण जाऊ द्या म्हणले, आता हिची पसंती याच्या पत्रावरच. पत्र जर मला आवडलं, हिचं बोलणं जर आवडलं तर पसंत, नाही आवडलं तर जाऊ द्या म्हणले, नापसंत. जगाचा मालक पत्र वाचित होता. काय लिहिलं तो पत्र, काय असेल त्या पत्रामध्ये? ज्या रुक्मिणीने जगाच्या मालकाला मला तुमच्या सोबत लग्न करायचं ह्या भावाने पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये मजकूर काय असेल? ज्याला कधी पाहिलं नाही त्याला पत्र लिहिलेलं आहे, मला तुमच्या सोबत लग्न करायचे, काय मजकूर असेल? आणि तो दुसरा कोणी होता का? जगाचा मालक होता, तो साधारण होता? राजा,
त्या पत्राचा मजकूर बघा. त्या रुक्मिणीनं प्रथम असणार पत्रामध्ये लिहिलं, हे प्रभू, मी तुम्हाला तन मन धनाने वरलेले आहे. आता याच्यात सगळं आलं. ज्याला कळालं त्याला कळालं, आणि ज्याला नाही कळालं त्याला नाही कळालं. तीनच शब्द आहेत. या तीन गोष्टी कोणाला देऊ शकते माणूस? खरं सांगा बरं. अजून तुम्हाला खालच्या भाषेत तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला देऊन टाकल्या. मन कोणाला देता येईल, धन कोणाला देता येईल, पण तन शरीर कोणाला देता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, या तीन गोष्टी फक्त आपण आपल्या मालकाला देऊ शकतो. इतक्यातच पास केली हो, जास्त पुढे वाचिलच नाही. काय हुशारे म्हणले. परवा आमचा विवाह सोहळा आहे. आमच्या विवाहाच्या अगोदर असणारे आम्ही गिरिजेच्या मंदिरात जात असतो. तिथे मी दर्शनाला येईन, तुम्ही या आणि मला घेऊन जा. हे प्रभू, माझा भाऊ असणारा त्या मूर्ख नालायक शशुपाला सोबत लग्न लावतो, मला तो आवडत नाही, मी लग्न करीन तर तुमच्यासोबतच करीन. हे प्रभू, या ना या ना या ना, तुम्ही आले पाहिजे. प्रभू, मी तिथं तुमची वाट पाहीन, बरं वाट पाहीन वाट पाहीन वाट पाहीन. सुखदेव सांगतात, राजा, आता ह्या शब्दामुळं भगवान कृष्णाने रुक्मिण काय केली? पसंत. बघा, एवढंच काय, पत्रात बायकोची पसंती, पत्रात बायकोची पसंती. जिचं रूप पाहिलं नाही ना, हा, याला प्रेम म्हणायचं, याला तर म्हणायचं. पैगाम लिखो तो ऐसा लिखो, कलम भी मजबूर हो जाए, हर लफ्ज में वो दर्द लिखो, पढ़ने वाला भी रू जाए. भगवान कृष्ण रुक्मिणीचं पत्र वाचित असताना डोळ्यातून पाणी येत होतं. एवढे त्या पत्रात प्रेमाचा उल्लेख आहे. पत्र जर सांगत बसलो तर 7 वाजतील. हे पत्र मी तुम्हाला 2 मिनिटाचं सांगितलं. रुक्मिणीनं लिहिलेलं जगाच्या मालकाला पत्र, जर नुसतं ते पत्रच वाचवायचं म्हणलं तर 6 तास लागतील. हा, किती? ते काय इतकं थोडंच होतं? अहो, पुढे पुढे जगाचा मालक वाचित होता, आणि वाचित असताना रडत होता. बघा काय भाव असन त्या पत्राचा. सुखदेव सांगतात, राजा, ते पत्र जगाच्या मालकाने घेतलं. तो विप्र ब्राह्मण आता वापस आला. रुक्मिणीने सांगितलं, माते, तुझा निरोप दिलेला आहे, आता तू जगाचा मालक येणार आहे. सुखदेव सांगतात, राजा, भगवान कृष्ण बरे दादाला सांगितलं, दादा, मला विदर्भ देशाला गेलं पाहिजे, घेऊन ये त्यांना, आणा. म्हणून असणारा रथ सज्ज केलेला आहे. आली का? आणा आणा आणा. रुक्मिण असणारी त्या गिरिजेच्या दर्शनासाठी आली. जगाच्या मालकाने पाहिली. आता बाजूला मध्यस्थी असणारा ब्राह्मण होता. त्या मध्यस्थी ब्राह्मणाने फक्त रुक्मिणीला खुणवलं, बघ म्हणलं, इथं बाजूला रथ उभा आहे. आणि तेवढ्यात रुक्मिणीने गिरिजेचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली, आणि तशी त्या रथामध्ये उडी आणली. आणि रथ असणारा आता वायू दिशेने धावत्या वेगाने निघून गेला. रुक्मिणीने पाहिलं, शिशुपालाला कळालं, लग्न मंडपातून माझी बायको असणारी त्या द्वारकेच्या भगवान कृष्णाने पळून नेली. आणि शिशुपाल असणारा पाठलाग करत होता. शेवटी शिशुपालाने तर रथ असणारा पकडलेला आहे.
भगवान कृष्णदा रुक्माई मागच होता. शिशुपाल दमला, रुक्म्याने तो रथ पकडला. भगवान कृष्ण आता त्या रुक्म्याला मारणार. तेवढ्यात रुक्मिणीनं सांगितलं माझ्या भावाला मंगलमय प्रसंगी सोडून द्या. त्याला जीवदान दिलं, त्याचं मंडन केलं, त्याला रथाला बांधलं आणि रथ असणारा द्वारकेत गेला. हे राजा, जगाच्या मालकीने रुक्मिणीला द्वारकेला आणलेलं आहे. आता जगाच्या मालकाचा विवाह सोहळा. आपण सगळे असणारे सनपुरीचे लोक या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात असणारा जगाच्या मालकाचा विवाह सोहळा साजरा करणार आहोत. आणि विवाह झाल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगितलं आज देवाचं लग्न आहे. ज्याला काही इच्छा असेल द्यायची माझ्याकडे पावती बुक आहे, त्याच्या नावाने पावती फाडा. त्याचं नाव असणारं मी इथं जाहीर करीन. जी कोणाची काही इच्छा असेल तर आजचं कन्यादान तुमचं तीर्थाला लागण. ही सगळ्याला विनंती घेऊन या चला. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी सांगितलं चला. काय उशीर का झाला? पवित्र असणारा विवाह सोहळा या पवित्र नगरामध्ये भव्य दिव्य असणाऱ्या या सनपुरी गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून आपण फार मोठ्या प्रेमाने श्रीमद भागवत कथा ऐकता. आणि आज देवाचं लग्न आणि आजच्या प्रसंगी आजच्या अन्नदाते समस्त पुजारी परिवार. आज पुजारी परिवाराकडून आपल्याला महाप्रसाद भेटणार आहे म्हणून त्यांचे असणारे मनापासून धन्यवाद. हॅलो, सांगता म्हणजे महापूजा. कथेची वेळ हीच राहील. उद्या सगळ्यांनी कथेला हजर राहावं. हॅलो, ए भैया, ते त्यांचा मान सन्मान करीत आहेत. आणि मंगल
सनपुरी गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सुनत 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 मासिंग होती रुक्मिणी पवर राजा स्त्रीला दिल देश देशावर राजा होती रुक्मिणी पवर पत्रिका दिल देशावर लिहून पत्रिका दिल देश देशावर ताळ मृदुंगही जगाच्या मालकाचा हा सोहळा थाटात या ठिकाणी पार पाडला.
उद्या कथेची सांगता कथेची वेळ हीच राहील. चला आरतीचा टाइम झालेला आहे. कुठं चालले तुम्ही? चला आरतीचे यजमान सर्व पुंजारी परिवार चला आरतीचे यजमान त्यांनी समस्त असणारे पुंजारी परिवार यांच्यातर्फे आज महाप्रसाद आहे, त्यांचीच आरती आहे म्हणून त्यांना पण मनापासून कोटी कोटी असणारे धन्यवाद. चला आरतीचे यजमान कोणाला जर आहेर द्यायचे असतील तर द्या. तुम्ही कपडे